तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर याची जाण तुका म्हणे माझे ती सर्व सुख तुका म्हणे माझे ती सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर याची ध्यान बारकुमा ये बारकुमा बारकुमा ये बारकुमा बारकुमा जाने पाए मारे जाने पाए मारे जाने पाए मारे आजे वनदास आजे वनदास आजे वनदास आजे जनार्दनी शिवनिवारी कलिकालात्मा देव निवारी शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा शिव
विठ्ठला आला. आपण सेवेसाठी साधू संतांचं बोलणं लक्षात घेतलेलं आहे. मग देव कसा आहे? वर आहे, हुशार नाही, दाखवीत नाही हुशारी, दिमाग दाखवीत नाही. दिमाग दाखवू नसतो, आणि दिमाग दाखवीत असलं तर जीव असतो. आणि जर दिमाग दाखवीत नसतं ती काहीच नसतं, त्याला कळत असं. जेवढे जेवढे म्हणजे दगड, बर्फ, झाड हे दिमाग दाखवीत नसतं, त्याला काही कळतच नसतं त्याला, म्हणून दिमाग दाखवीत नसतं. आणि जीव भोळा आहे, आणि जीव बदमाश आहे. शिव कसा आहे? भोळा, आणि लय हुशार आहे. पण कारण त्याला सगळी सृष्टी निर्माण करावं लागते ना, सगळ्याचे श्वास चालवावं लागते, तर नाही तर मेले असते. देवानं जर सगळ्याचे श्वास चढलेले नसते तर कोणी गण लावला असता का? वाटता ते लोकाला दाखवायसाठी त्या. हे आमचे गुरुजी सांगत होते की असं जे गंध आहे ना ते पांडुरंगाचं आहे, बायाचा नाही. देवावाल्या देवाचा आहे, देवाचा आहे, जीवाचा नाही. जीवानं बुक्का लावावा. काय लावी जाव? बुक्का असा गंध लावून ते नखरेल गंध आहे. देवाचा आहे. तर बायकोचा लावला ये रे बायको, तुम्ही देवाचा लावला. मग बुक्का लावा म्हणजे अति प्रिय आवडे तुळशी बुका, तशीच प्रीती भोळ्या भाविका. देवाला काय आवडतं? तुळशी आणि बुक्का. कमून कारण चित्त शुद्ध होत त्याला. पाहणाराच काय होत असत, आणि असा गण लावल्यावर चित्त भैकत असत. त्याची चालच सुटत. म्हणून माणसाची चाल सुटू नये, मग त्याची अधोगती होत असते.
अधोगती म्हणजे काय म्हणजे मनुष्य देव मिळत नसतो खालचे कुत्र डुक्कर काहीतरी होतात ते अधोगती म्हणते असं शास्त्र आहे. मग शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे, त्याचे पाय माझे, त्याचे पाय माझे. तुम्हाला माहित आहे की लेकरा समोर सगळे काय होते भोळे. आपल्या लेकरा समोर भोळे होते आणि त्या गिऱ्हाईका समोर काय होत दुकानदार गिऱ्हाईका समोर कसा होतो आणि आपण लेकरा समोर भोळे होतो. जस काही यायला काही कळत नाही काही बी बोललं तर लेकरू आणि हे बी बोलत राहत तसा देव भोळा असतो आणि आपण बी त्याच भक्त झालं पाहिजे. कोणाचं देवाला देव फार हुशार आहे. सगळ्याच्या हुशारीची हुशारी त्याला आहे. कोणाला सर्वज्ञ येतो देव कसा आहे सर्व आणि त्याच भक्त व्हायचं. मग आपल्याला तुकाराम महाराज म्हणतात ना की देवा त्यासमोर बी काहीच नाही तुला हे चांगला आहे आणि तो देव त्या पाठी नखरे करायली. हा तर सांगायचं तात्पर्य असं त्या भक्ताचं देवाच्या पायाकडे लक्ष आहे की देवानं आपल्यावर कृपा करावी. देवानं कृपा केल्यावर काय होत असतं देवानं कृपा केली की मन निक्क होत असत. मन निक्क झालं की देव आवडत असत आणि देवाची भक्ती न केली आणि कोणाची जीवानं जीवाची भक्ती करू नये. कारण दोघं मूर्ख असल्यामुळं कोणी कोणाची भक्ती करीत जाऊ नये. बायको असो लेकरू असो बायकोची भक्ती करतात का नाही मानते काही नाही करते तर म्हणते. तर देवाची भक्ती करावं जीवानं जीवाची भक्ती करू नये. जीवानी जडाची बी भक्ती करू नये. जडाची भक्ती केली की नाकात काय घालते सोनं आहे कधी. आता जडाची भक्ती इथं सोनं आपल्यापेक्षा भारी एका शांबडात घालते खामून घालते. हा खाली नाही बोटा अशी मोठी बटन कशाचे. हा हे चावटपणा मनुष्य देहात येऊन करू नये. मनुष्य देहात देव आवडावा त्याला मनुष्य पण तरी साधे नारायण. मनुष्य पण त्याला माणूस म्हणा की ज्याला काय आवडतं देव खाली बस उग तुला दिसत लागत. आता माझं काय करता मी महाराजच तर या करता मनुष्य म्हणलं की हा देह हा चांगले आहे तुम्ही ठराव
तिकडे जाऊ ना मला सांगू दे ना त्या ज्याला घाला विनय करायला तर जीवन जडाच्या नादी लागू नये जगातलं कोण जग सुद्धा श्रेष्ठ नाही जीवापेक्षा असं जीवन ओळखाव काय श्रेष्ठ नाही जग श्रेष्ठ आहे का सोनं स्वर्ग आणि मनुष्य देहातल्या जीवा इतका शहाणा तर कोणी ज्याला मनुष्य देह भेटला ते देवाला जास्त हिशोब करावा लागलो त्याला मनुष्य देह द्यावा लागला आणि हे लागलं येड कशाच्या आणि आधी पैशाच्या जीव सोनं जेडे आणि जीव भेळे का बसला झिपऱ्या यायची घेत झिपऱ्या यायची जीव श्रेष्ठ आहे कोणाच देवाचे कारण देवाकडे गेला तर देवे आणि इकडे गेला तर गेला दोघटीला दुःख झाला विठ्ठला म्हणून मनुष्य देहात यावं आणि मनुष्य देहात आलं म्हणजे भाग्यवान कारण तो देव प्राप्त ओळखू शकतो स्वतःला देवाला तर देव ओळखतो आणि सगळ्या जीवाला देव ओळखतो सगळ्या जीवाला ते जरी जीव वाटत असले लोकाला जरी जीव वाटत असले तर त्याला देव वाटते जनेवानी अवघा सगळं देवच आहे असे त्या जसं आता तुम्हाला सुद्धा कळत की सगळ्याच्या अंगावर कापूसच आहे इकडं रंगीबेंगी असन इथं पांढरा फाट्टा असत पण काय असं नाही कवर आणि हे अशा सगळ्याच्या अंगावर काय कापूस असं माणसाला कळत असत असं गाढवाला कळत नसत गाढवाला नाही कळत की सगळ्याच्या अंगावर कापूस त्याला बी दिसतात कपडे पण माणसानं लक्षात घेतलं तर त्याला काय वाटत खालीवर मन कशाला करायचं आपलं मन काय व्हायचं खालीवर होत मग खालीवर झालं की देव कळत नसतो आणि मनात देव असतो कोणाच्या बी असतो त्याच्यामुळं त्याच्या जिथं दारू पिणाऱ्याच्या मनात देव असतो मौज करणाऱ्याच्या मनात देव असतो चोऱ्या करणाऱ्याच्या मनात देव असतो
देवाशिवाय राहतच नसतो. पण देव कळत नसतो. देव कळण्याकरता काय देवाचं नामस्मरण करावं त्या विठ्ठला. गाढवाला टाळ्या वाजविता येत नाही. त्याला देव आहे असं वाटेल. आणि ह्या मनुष्य देहातल्या जीवाला देव आहे असं वाटते. परंतु ते कळत नाही. कळावा म्हणून देव कळा ती त्याची इच्छा असते, तळमळ असते. जसं माणसाला कशा कशाची एक बाई आली माझ्याकडे. बाई तर मला किती पोरी म्हणजे 5 पोरी आणि पोरच नाही म्हणे मला. अरे बाई पोरच नाही हे महत्वाचं नाही, तुला देवे ना. पोर नाही म्हणे इतकंच थोबड काय काय खेळ खायला. तुला देवे. अरे देव असल्यामुळं तू हा श्वास चालवायला तू काय हजामत करीत बसला. आणि पैसे पसरे काय घेत बसला नाही. तू चांगला आहे. तू देवाला लय आवडत म्हणून तर देव देव ते म्हणतो माझे लेकरू सगळे देवाला आवडते. असं वक्त तोंड करायचं कामच नाही. प्रसन्न राहायचं बरं का. मग प्रसन्न राहायचं का मग, कारण देवाला आवडतो आपण. विठ्ठल मुझे दीवाना, मुझे दीवाना, हमारे समाजे सारा, हमारे समाजे सारा, विठ्ठल आमचं मध्ये आम्ही जसं तरंग म्हणतो, मी पाण्याशिवाय नाही. त्याला तरंग मला तर कुठं आहे तरंग, पाणीच आहे. उग तरंग दिसायला लागलो पण नाही, मी पाणी आहे. मी कोण आहे? पाणी आहे. फलाना राव आहे का मी? मी कोण आहे? पाणी. म्हणजे ते पण तुम्ही मानता, मी कुठं मानतो? मी तर काय म्हणतो, मी पाणी आहे. दिलं गे का असं नरदेहात कळत असतो, इतर देहात कळत नसत. म्हणून इतर देह म्हणजे उगत आऊत वडायची शिक्षा गेली वाटत. आता ट्रॅक्टर आलं. पहिल्यानं बैलाला आता ठेवीतच नाही, चरू देत नाही, राहणार ठेवीत नाही. रासायनिक खत घालते की जमीन जास्त खराब झाली पाहिजे. अरे वा, कशा करता तर म्हणजे जास्त उत्पादन होत. उत्पादन जास्त होतं पण कस म्हणजे आम्ही कसाकड कुठं पाहतो, आम्ही इस्त्र्या करतो. कसाकड कशाला पाहायचं, इस्त्री केली का? मग आम्ही इस्त्र्या करतो का कसा करतात? इस्त्र्या.
भांग पाहतो इतऱ्या करत नवीन नवीन गोष्टी आम्ही शिकायला लागलो आणि मसनात चाललो कुठं चाललो एका मागून एका मागून कुठं चाललो मास्टर म्हणून सगळ्या मनुष्य देहातल्या जीवानं देवाची भक्ती केली म्हणजे देवाची भक्ती करायचा अधिकार आहे त्याला कारण ती वाट आहे देवाची भक्ती करण्याची वाट आहे त्यानं देवाची काय करावं भक्ती कोणी बी करावं आधी काही का करीना म्हणून बाप रखमा देवी वरो जेविता काय गेल्या वेगळा म्हणा डोळे गे तुम्ही मला नेहमी देवाचा नाही म्हणून शिकवता आणि मी कोणाचा आहे देवाचा देव माझा मी देवाचा देव माझा मी देवाचा देव माझा मी देवाचा हे माझी सत्यवाचा हे माझी सत्यवाचा आपण देवाची आहोत जसं आमची सोन्याची असते वजन सोन्याचं असत आमचीच नसत लोक कशाला पाहून घेते सोन्याला तस सगळे देव कशाकडे पाहिलं तर सोन्याकडे नाही तर आमची काय आमची घातली काय त्याच्यापेक्षा भारी मग सगळ्यात कोण देव नाही सगळे देव पण सगळे आपल्याला माणसं म्हणायले सगळ्या आमच्या सोन आहेत आणि त्या म्हणायला नाही नाही मी अंगठी आहे मी फलानी वारकीन अंगठी आहे हे कोण येतं म्हणजे माळी आमटी हे कोण तर असे धनगर आमटी काही बी पण सोन्याच्या बेट्या जरा खोल पाय ना येडेवानी काय करायला हेड गायला उघड आणि फोटो काय काढायला ते तसा होता होय माग तसा होता का माग तुम्ही असे होते का मग कसे होते तर देवरूप होते असं सगळे कोण आहे देव सगळे देव देवा गे देवा कोणता जीव देव नाही पण डुकराला कळन का आणि माणूसाला कळत नाही का कळत पण कळून घेते का
अवघड आहे का अवघड नाही पण पहिलं जे शाळा कॉलेज मध्ये शिकलेलं ते खोट आहे का हो खोट जळत ते राख होत काय खरं नाही तुम्हाला माहित नाही खोट आहे म्हणून नाही नाही म्हणजे आम्हाला नाही कोण म्हणत अरे जाय ना सगळ्याला माणसाला माहितच असत माणसाला अध्यात्म माहित नसतं का पण ते लक्ष देत नाही इकडच ना दिला वाक्याना काही सुचतच नाही येऊन जाऊन म्हातारी खाऊ येत नाच लागतो कशाचा त्या कुत्र्या मांजरावर लेकरा बाळाचा याचा त्याचा मग अक्कल असते मनुष्य देहात आणि मनुष्य देहात अक्कल असल्यामुळं जडाला कळतच नसत आणि जीवाला कळत असतात आणि मनुष्य देहातल्या जीवाला ओळखू येतात मनुष्य देहातल्या जीवाला लक्षात येत ओळखू येत की मनुष्य देहातल्या जीवाला ध्यानात येत की काळे केस कोणाचे असते पांढरे केस कोणाचे असते मनुष्य देहातल्या जीवाला कळत ना कोणाला मनुष्य आणि गाढवाला त्याला काळ नाही पिवळं नाही ढवळं नाही त्याला बराबर आणि मनुष्य देहातला जागृती काय असते आणि स्वप्न काय असते ते खोट असत स्वप्न कसं असत कोणाला माहित नाही मला माहित आहे रानकेला बी माहित असत का माहित असत रानकेला माहित असत म्हणून शिव भोळा म्हणून मनुष्य देह फार चांगला आहे आणि तुम्हाला आपल्याला सगळ्याला मिळालेला आहे म्हणून ऐकायला आलो आणि काय ऐकायला आलो तर मनुष्य काय आहे जीव काय आहे देव काय आहे म्हणून आज शिवरात्री मग आपण शिव म्हणजे काय जीव ज्याच्या शिवाय नाही तो शिव एक हरियात्वा जीव शिव तो दुर्गमान घाली मग मनुष्य देहात आलं की नखऱ्यानं भजन शिकत जाऊ नये भजन नखरे झाले भजन मनुष्य देहात आलं की परमार्थानं पैसा कमी जाऊ नये नाही तर करूच नाही हा पैसा कमवू नये पैसा कमवणं मनुष्य देहातल्या जीव पैसा कशा करता पैसा निर्वाह करता पैसा म्हणून तुकाराम महाराज म्हणायले तुका म्हणे देवा काही वाचुके पाठवा काहीतरी तुमच्या तर ते येऊ द्या मला तर काय मी कशाच्या मागे लागतो बर तू अक्कल कधी ना माझे चित्त तुझे पाये तू माझा श्वास चालवायला का नाही फार मोठं काम करायला इतकं मोठं काम कोणीच करीत नाही जिथं ठेवायला म्हणजे मोठं काम नाही का बायको मारून देईल का
ती जीवन मरण तिच्या हातात आहे का? माईच्या बर बापाच्या बर भावाच्या बर पुढाऱ्याच्या आणि देवाच्या. आता जिथं कोणी ठेवलं तुम्हाला कोणी देवानं बाकीच्यानं काय केलं? बाकीच्यानं ते स्वतःच सांभाळून ते करत ते काय करते. मग तुम्ही ते का म्हणते कशामुळं? देवामुळं. देव स्वार्थ घालवायचा. तुम्ही रणके का होईना एखादी बाई नवरा का मरण देव मरतच नाही. देव कोणता? अरे जे मरत नसतो देव दिसो की न दिसो. येड्या रागातला रावणी काय करायला? दिसलाच पाहिजे दिसलाच पाहिजे. वारा कुठे दिसतो रे? मग अरे वा देव दिसलाच पाहिजे का? वारा दिसतो का? बर मी बोलायला होतो शब्द वास. मग देव न दिसला मग जाणतो का नाही? अरे हा ते असल्यामुळं जाणत का पैसे असल्यामुळं? पैशाचे लालची आहे का ते? इतकं मूर्ख आहे व देव. ते लक्ष्मीचा पती आहे. लक्ष्मीचा लालूची नाही. म्हणून शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय आपल्या चित्तात तेवढं आवडतं मला. कारण का की त्याच मन इकडच नाही पैशाकडे नाही. नाही तर आता मला एक माणूस भेटला आणि तू बाईचा ओळखू देईन. हे कमून झालं असं माझ्या मनात विचारा. तुमच्या इतके पैसे नाही त्याच्याजवळ. नाही त्याच्याजवळ जास्त असते. हा ते असं करत लोक पैसे देतात. त्यामुळे असं कमून झालं ना तो चोऱ्या केलेल्या बऱ्या असत्या पण हे नखरे केलेले बरे नाही. तुला कोणी कोणाशी बुद्धी सुद्धी ते मला काय नाही. मला केळ 2 दिले ते खाल्ले काय. आता भूक लागला खाल्ले. त्याला कोण जीव राहत? देव कामून जीव राहतो त्याला कोणाला ठाव. मला आश्चर्यच वाटतो की हे मरत काम नाही त्या मायला. ते देव स्वास्थानीच राहतो त्यात. ते गेलं का रे? गेलं नसलं तिथेच कुटुंब का बराबर होते. मग ते आल्यावर सगळे माणसं जास्त हसत काय बरोबर. त्या करता म्हणते मी आनंद जास्त पैसे घेते ते हार विकायला कुठं नेत पडतेच ना. त्या देवाच्या नावानं करा त्या देवाच्या नावानं करा. हार हे कर गोविंद हारच करतो तुला चांगला आहे म्हणलं. पण पैसा करता नको देवा हार देतो आणि पैसे घेऊच नाही मनात देवाला. तुम्ही गळ्यात घालता नाही देवा करता करायला काहीच हरकत नाही. हो सगळ्या शेतामध्ये फुलच फुलं फुलत फुलं फुलत फुलं म्हणजे एखाद्या करता म्हणजे देवा करता आहे का चांगलं आहे का? देव येईन बघा हाल घालून घ्यायला आपोआप येते नाही. दादा आपल्याच्यात नाही होत बाबा. परतो येईन इतकं माहिती येईल. हार घालून घ्यायला येईल मुद्दाम येईल आणि याच्याकडे येईल. तुमच्या पाया पडलं
आणि तुम्ही मला हार घाला ना माझ्या घरात. तुम्ही नाही नाही घालतो घालतो बाबा. तुम्ही देवाचीच मूर्ती आहे ना. कोणाची? सगळ्या ह्या कोणाच्या मूर्ती आहेत? देवाच्या. आता त्याला लाज वाटत असेल ती गोष्ट वेगळी, पण देवाला लाज वाटत नाही ना. देवाला लाज वाटत नाही. त्याला वाटतं याच्यावर प्रेम करावं. खूप प्रेम असतं ते. कोणावर भक्ती करेल? ते लक्ष्मी पक्ष्मी काय न एकापेक्षा एक, पण ते त्याच्याकडं पाहतच नाही. भक्ताकडं पाहत. भक्ता राखे पाया पाशी, भक्ता राखे पाया पाशी. दुर्जनाशी संहारे, दुर्जनाशी संहारे, दुर्जनाशी संहारे, दुर्जनाशी संहारे. मग मनुष्य देह आपल्याला भेटलेला आहे तर देवाची भक्ती करण्यासाठी. आणि आपण कोणाचे? देवा. आपण का आपल्या मायबापाचे का? देवाचे. कारण देवान तात्पर्य असं की मनुष्य देहातल्या देवाला भक्ती करता येते, इतर देहातल्या जीवाला जीव येते, भोग भोगता येते, पण भक्ती करता येत नसते. आणि माणूस देहातला जीव देवाची भक्ती करत नाही. काही काही करते तर काही काही करीत नाही. आणि म्हणून मनुष्य देहातल्या जीवाला तुमचा अधिकार आहे. तुम्ही देवाची भक्ती करू शकता आणि देव ओळखू शकता. असा तुमचा मोठा अधिकार आहे. ते स्वर्गातल्याचा नाही, वैकुंठातल्याचा नाही, कोणत्याही देहातल्या जीवाचा अधिकार नाही. मनुष्य का मनुष्य देहात आलेल्या जीवाला देव कळत असतो. आणि म्हणून गोविंद गोविंद मनाला गलिया छंद, मनाला गलिया छंद, मनाला गलिया छंद. मग गोविंद ते काया. मग त्याला देवच दिसतो आणि लोक त्याला म्हणतात महाबाप आहे, महानवरा आहे. आणि त्याला काय वाटत? हे गोविंद आहे. त्याला काय वाटत? हे गोविंद आहे, हे देव आहे. कोण? हे त्याचा देव. अरे त्याचा देह त्याला काय वाटत? नवरा आहे का? त्याच्या बायकोला नवरा आहे वाटत. तुकाराम महाराजाच्या बायकोला तुकाराम महाराज नवरा वाटत. आणि तुकाराम महाराजाला त्याची बायको देव वाटत होती. अशी प्रत्येकाची भावना होती. आणि किती अवघड आहे मग का सोपं आहे? पण हे अवघडच पडत. माणूस कुठे पडतो? नाही तर लय सोपं आहे. देवाची भक्ती करणं फार सोपं आहे. कशानं बी करा. सदन कसा यावी सुरागे मास, सजन कसया विपुलागे मास. मारा सावत्यास गुरुकुलागे, असं कामून करायला रे, काही बी करायला, दुकानच मांडायला,
कशाची म्हणजे देवाच्या फोटोची. नाही नाही कराव, सगळं कराव, सगळं कराव, पण कोणा करता काही बी करा. अरे हो, सदन कसायान खाटी खोटा ठेवू मासे ठेवतात, पण आपलं घरी पैसा वाढीत होता का? नाही, ते आपल्या मनात देवाची नाम वाढीत होता. पण काही बी करा, पण कशा करता? चोऱ्या करा ना, काय पण असं कमून काय राहिले? हे चांगला शाहूसारखा धंदा स्वतः खाऊन करा. धंदा तर शाहूसारखा का राहील, पण हे काय भाव द्या ते काय भाव द्या ते काय असं करू नका. फक्त काही बी करा, हाज्यामती करा, मास विका, काही करा. म्हणून शिव भोळा चक्रवर्ती जो भोळा आहे ते म्हणतो जाऊ द्या, लेकर त्याला बच्चे हैं असं आहे. शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ते ज्याचे पाय माझे चित्ते ज्याचे पाय माझे चित्ते वादी वदा शिव नाम वाचे वदता शिव नाम वाचे वदता शिव नाम दयान वादी क्रोध काम दयान वादी क्रोध काम खोट असलं की रागवतो. खोट म्हणजे साधू संत म्हणून ते म्हणतात नाही, ते एखाद खोट साधू संत सांगते. मौवानो आम्ही विष्णू मऊ मीना विष्णू दाते आम्ही विष्णू दास आम्ही मऊ आहे, फार नरम आहे, परंतु आम्ही कठोर बी आहेत. तुम्ही चावटपणा करू लागला की तुम्हाला वाट यायला कळत नाही का? नु यायला लय कळत. ते उभं गपचूप बसतेत, गपचूप बसतेत म्हणजे शेपटी घालतेत. म्हणजे त्याचा अर्थ असा नाही तुम्ही काळजी करा. तुम्ही लय तो म्हणजे उतो आले तर मग दाखवते पण असं सहजासहजी वाटत माणसाला. पण देव तडाखा दाखवेन. एक बार तुम्ही काय करा, ते त्याला असं जाऊ द्या म्हणून अशा रीतीने देव चांगला आहे. म्हणून शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय, आणि त्याचं नाव घेतलं तर वाचे वदता शिवनाम. मग माणसाचं वाणीनं देवाचं नाव घेतलं, शिवाचं नाव घेतलं तर त्याला काम आणि क्रोध त्याला काय होत? वाचे वदता शिव नाम तयानं बाधी क्रोध. मग समजा माणसाला पोरच नसते झाले तर तुकाराम महाराज कशी झाले? मग बायको कराव का नाही? सांगा. आणि तुकाराम महाराज होणार असले तर त्याच्या कथा करी जाऊ. देवाची आज्ञा म्हणून बायको करी जाऊ, पण देवाची भक्ती सोडत जाऊ नये. देव बायको करा, करा ना,
कोण नाही मग आमची गुरुजी सांगायची बायको करावं का करणं काय व्हायला बायको केली मग बायकोच्या नादी लागू नको काय बायको करू नको का नादी लागू नको अरे नादी देवाच्या तू नादी लागतो वक्त्याच्या मुरदाराच्या काय बायको केली मग या ना बायको केली काय झालं चांगलं झालं बरं त्याला जसं वाटलं त्यानं पण देवाचा नाच सोडू जाऊ नये बायको केली मग काय होत नाराज होऊ नये कोणी बी नाराज होऊ नका बाप्पा पण तिच्या नादी लागू नका नाद लागू नका का देवाच्या नादी लागा कोणता देव अरे तोला जिथं ठेवलं तेव देव आता काय हरकत आहे का हा मरायचं तुला मग देवाची भक्ती विठ्ठला म्हणून सर्वांनी आनंदाने देवाची भक्ती करी जा मनुष्य देह मिळाला तर काय कराव अरे देवाची भक्ती कराव आणि संसार बी कराव आसोडी संसारी गोकरी आसोडी संसारी जोहावे गोकरी संसारी जोहावे गोकरी शास्त्र उहारे बाया मग बायको लेकरा बाळा बाय बापा तर राजा पण देवाची का तुला कळतो देव कारण तुला वाटत हे पाऊस कोण पडायला हे ऊन कोण पडायला हे पीक कोण आणायला देवच आणायला मग सग आपले बोट कसे चांगले सग दिले इंद्रिय हात पाय डोळे मुख बोलाया वचन जेणे तू थोडशी नारायण मग नारायण भेटल्यावर काय होत अरे तू माणूसच राहत नाही देवच होतो देव होई जे देवाचे संगती देव होई जे देवाचे संगती वर्तन पंकते जनाजिया म्हणून देवा आता देवाची संगत नाही का आपण देवाची संगत करत नाही हा देवाची संगत आहे पण आपण करीत नाही आणि याची संगत राहते का नाही राहायची कोणाला ठाऊ पण आपण करतो हा ते सोयरे हेन तेन बोलते सोयरे हे सोयरे का खाऊ का सोयरे सोयरे काय देव सोयरा देव सोयरा सोयरा देव सोयरा देव सोयरा देव सोयरा देव सोयरा सोयरा देव सोयरा देव सोयरा देव सोयरा माणसं दिने कर गेले काय माणसं आणि दिलेन व्हावं आणि देवा त्याला काय कुठं त्याला मूर्ती मांडायची कुठं काय नखरे काय करायचे काय मंदिर बांधायचे काय उपास करायचा आणि काय तापास करायचा काही करायचं नाही फक्त मना तुम्हाला सांगतो ज्ञानेश्वर महाराजांना ज्ञानदेवा म्हणून देवा
धरुणीची हारी जपे सदा धरुणीची हारी जपे सदा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा. ज्ञानदेवानं सांगितली युक्ती. कोणी ज्ञानाचे राजे त्याने ज्ञानेश्वरी लिहिले अमृतानुभवलेले हे सगळं केलं पण हे सांगितलं ना किती सोपं. ज्ञानदेवा मौन बोलतच नाही. मी कोणाला बोलतच नाही. ज्ञानदेवा मौन आणि जपमाळा देवाला मनात धरतो आणि मनातली मना देव 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 हरी हरी हरी. ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी जपोनी श्री हरी. मग हरी हरी म्हणल्यावर काय होत असते. हरी हरी तुम्ही म्हणाले सकळ हरी 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 तुम्ही म्हणाले सकळ माया काळ तुझी माया काळ तुझी माया काळ तुझी. किंवा हरी म्हणजे दुसरं बी एक सांगणे साधू संतात की हरी हरी म्हणल्यानं काय होत तुम्हीच हरी होता. पण राम म्हणता रामच होईल. तस राम म्हणलं की राम होत आणि हे आगो जात ध्यानातच राहत नाही. बायाने नाव ठेवलेलं आहे ना घोगऱ्या खाऊन. सगळ्या शेजारने आल्या घोगऱ्या करून खाल्ल्या आणि याचं नाव ठेवलं. हे हरी नाव नाही. तुकाराम महाराज म्हणले तुम्हाला तुम्ही देव नाही म्हणले का. अमर 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 रे किंवा गोटे रे किंवा गोटे तुकाराम महाराज काय म्हणते अमर तुम्ही आणि कोणाला समजन बाजाला पहिल्याला समजायचं नाही का ऐकू यायचं नाही. त्याचा अर्थ कळेल का. आणि माणसाला कोणी बी असतो त्याला कळेल ना का. महार असो बांग असो कोणी असो त्याला कळेल का नाही कळायचं. अर्थ कोणाला कळतो ऐकू येतो. हाल्याला ऐकू येतो पण कळत नाही. आणि तुम्हाला ऐकू येत कळत. म्हणून तुम्ही देव आहात. तुकाराम महाराज नाही. मला तुम्हाला वाटलं पाहिजे हे मड मी आहे का. तुकाराम महाराज म्हणाले देव आणि हे मही बायको मला म्हणते फलात फलात. मै मा म्हणते मा भाऊ म्हणतो हे सगळे म्हणते मला. आणि तुकाराम महाराज काय म्हणते बरं नुसतं म्हणतच नाही ते म्हणते पहा खरं आहे का खोट आहे का नाही. मरता येत ना तुम्ही मिश्या वाले सारख्या विषया काढलेल्या. तर तुम्ही मग काय महा मर्द आहे तुम्ही. तर तुम्ही काय करा काढू नको रे मी. मायला पैसे भेटले की काय बी करतो ते करायचं ते मला येत नाही बघा.
नाही तर कटकट हलून जा. मी आधीच बोललो होतो ना मला येत नाही. तुला युक्ती सांगतो हाजमती करायची. कटकट काका खोटच काका त्या काका मला तर धरलं नाही मला काय करेन नाही असं नाकाला एक चाटका मारावा. शेतात कोण मिशा काढू नये शेतात काढूया दुसऱ्या तर तात्पर्य काय सांगतं की देवाची भक्ती करावा आणि देवाची भक्ती करण्यासाठी असे चाळे करायचेच आहे. तुम्ही मी सांगितलं तरी करायचे त्याच्या करता देवाची भक्ती कशी करावं. ध्यानेश्वर महाराजांना गपचूप गपचूप करीता आणि कवा मी करीना हाता हाता ती देवाची भक्ती करत. तुकाराम महाराजानं हाता हाता देवाचं नाव घेतलं आहे का माहिती तुम्हाला. कवा कोणती वेळ हागता मुतता नाव तितकाच वेळ. त्या एरीचं वेळ नसतो पोटाच्या ऐवजी तुम्हाला हौस करावं वाटते का पोट वाढावं वाटते. हौस करावं वाटते. हौसेला जास्त पैसे लागते का पोट वाढावं. नखरे कामून करावं लागते ते पहा ना. त्या यानं नामदेवच्या पोरानं त्याच्या काय असं कशा करता लोक पैसे देतात हे असतेत का काय कोणाला ठाऊ. त्याला वाटतं आपण तर तसे ती आपली बायको काय म्हणत नाही त्याच्या करता त्याला पैसे होत नाही. त्याला पैसे त्याला काम कर त्याला काय रोग आला का त्याला काय नखरे म्हणून सगळ्यांना देवाचं मनातले मनात नाव घेतलं. काय हरकत आहे का नाही काय जमन ना. लय काम असतं म्हणलं नाही मग अरे कोणतं बी काम असू दे मनातली मनात घ्यायला काय हरकत आहे. म्हणून अशा रीतीनं देवाचं नाव घेतलं तर संसार बाधत नसतो. पण संसाराकरता संसार करू नये आणि देवा करता काही बी करावं. देवा करता मग काही करायची काय गरज गप्प बोलायचंच नाही. त्याला वाटतं मुक्त एकानु हे मुक्त काय वाटलं. म्हणून या कथा वाचे वदता शिवनाम तयान बाधे कोढ काम पुन्हा काय धर्मार्थ काम मोक्ष धर्मार्थ काम मोक्ष कथा प्रत्यक्ष शिवाने कथा प्रत्यक्ष शिवाने कथा प्रत्यक्ष शिवाने कथा प्रत्यक्ष. शिवरात्री आहे. शिवरात्री आपण शिवरात्री जीवरात्री नाही. जीवरात्री म्हणजे संसार जीवची जीव आणि पुन्हा रात्री जीवची जीव म्हणजे कल्याणाचंच काम आहे. आणि आज काय रात्री देवा रात्र असली तरी काय देवाची हा चांगला दिवस आहे. या शुभतेने आपण सगळे एकत्र आलो आणि देवाची नाव घ्यायला लागलो हे चांगलं आहे. म्हणून महाराज म्हणतात एका काय एका जना धर्मार्थ काम मोक्ष शिवा देखता एका जनार्दनी जीव एका जनार्दनी सेवा निवारी करी काळाचे देवा निवारी करी
देवाचं नाव घेतल्या बरोबर आपलं मन इतकं निर्मळ होत, जस पाऊस पडल्या पडल्या पाणी गढूळ होत असत आणि निवळत असत पाणी. हे तुम्हाला माहिती. आता म्हणजे हुरड्याच्या काळात पाणी निवळत, मग गढूळ राहत नाही. तर देवाचं नाव घेत की अंतःकरण निर्मळ होतात. आपोआप होत. जस गढूळ पाण्यात सुंठ टाकली रे बाप्पा, हे सगळं गावी खाली बसत आणि नितळ पाणी होत. तस अंतःकरणात देवाचं नाव घेतलं की काय होत, सगळा गढूळपणा जात असतो. आणि म्हणून काय, म्हणून कंठी धरला कृष्ण म्हणे, कंठी धरला कृष्ण म्हणे, कंठी धरला कृष्ण म्हणे. अवघाजने प्रकाश, अवघाजने प्रकाश, अवघाजने प्रकाश, अवघाजने प्रकाश, अवघाजने प्रकाश. तुम्हाला माहिती सिनेमात पाहायला गेलं ना एखादी वेळ काय काय भानगड होती का काय करून, पण तेवढी एकदम उजेड दिसतो, हाय का नाही? हा, असं होत ना. सिनेमा पाहिले तर चित्र दिसतच नाही आणि उजेडच दिसतो जास्त. तस देवाचं नाव घेतलं की अंतःकरणात राहत नाही. मन हे राम झाले, मन हे राम झाले, मन हे राम झाले, मन हे राम झाले, मन हे राम झाले. मग देवाचं नाव आपल्या मड्यासारखं थोडं ते, आणि आपलं नाव वा वा इमानदार आहे तुम्ही. तुमचं नाव तुमच्या बायकोनं आईनेट घेत जाऊ, येते नाही तुमची बायको आईनेट नाव, पण ती भीमरती आणि तुम्ही भीमरत आणि नाव तर ऐकूच येत नाही. आणि देवाचं नाव घेतलं तुम्ही, देवाचं नाव घेतल्यानं मन शुद्ध होईल, इतकं शुद्ध होईल की त्याला असा अवघाजनी प्रकार. सगळे माणसं बाया ढोर गुर का सगळं देव वाट, कारण देवाचे हे सगळं खोट आहे. आणि हे आपलं मन गढूळ असलं आधीच तो गढू, आणि आपलं मन त्याच्यामुळे सगळे देव वाटत नाही, नाही तर देव वाटत. परंतु जरा दम धराव नाही, माणूस काय दम धरीत नाही. कस आणि देवाला म्हणाव, देवा मारून टाकणं मला गाडवा, त्याला काय रे मला, तो तो आहे वण म्हणा. कोणाला? म्हणा काय झालं तुला, रोग आला का, तुला काय म्हातारा झाला का तू, असं म्हणलेले. मी म्हणायला लागलो नाही, संत म्हणले नाही का तू म्हातारा झाला का रे. कोणला म्हणले? देवाला म्हणले तू जमकरा झाला का, काय लागत दिली का. खूप बोला. त्या जनाबाई म्हणल्या तुझी रानरणकी झाली मेले. अरे बापरे, असं देव हेच होत कधी, खऱ्याला भेट देव, पण बनावट करणारा माणसाला भेटत नाही. त्याला वाटत पाडवा याला, त्याचा बनत तो लय नटधारी. तू एक पट्ट होता पण तू जर लेकरा सारखा नम्र होऊन गेला तर ते जास्तच पगळतो, ते देव जास्त पगळतो. म्हणून शिव भोळा चक्रवर्ती
त्याचे पाय माझे वाचे वदता शिवनाम तयान बाधे क्रोध एका जनार्दनी शिव 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 निवारी करी काळाचे बेब निवारी करी काळाचे बेब वाचे वदता शिव नाम वाचे वदता शिव नाम दयान बाधी क्रोध काम दयान बाधी क्रोध काम वाचे वदता शिव नाम